ओम श्री साईराम. मी प्रियांका. आज आपण साई सच्चरित्रातील 27वा अध्याय वाचण्यासाठी एकत्र आलेला आहोत. हा अध्याय म्हणजे साईबाबांच्या करुणेचा, भक्त वात्सल्याचा आणि अद्भुत कृपाळूपणाचा जिवंत अनुभव. प्रत्येक ओळीतून आपल्याला जाणवते बाबा फक्त देव नाही, ते आपल्या प्रत्येक श्वासात सामावलेले आहेत. या अध्यायात आपण साईच्या चमत्कारिक कृपेचे अनेक प्रसंग अनुभवतो, ज्यात भक्तांचे दुःख हलकस करून त्यांना नवजीवन देणारे बाबा आपल्याला अधिक जवळून भेटतात. श्रद्धा आणि सबुरीची खरी शिकवण या अध्यायातून आपल्याला हृदयात खोल उतरते. आजचं हे वाचन आपल्या मनाला शांतता देईल, संकटावर मात करण्याची शक्ती देईल आणि आपण सगळे साईंच्या प्रेमळ छायेखाली अधिक दृढपणे उभे राहू. चला तर भावपूर्ण मनाने, पूर्ण भक्तिभावाने साई सच्चरित्र अध्याय 27 आपण वाचन सुरू करूया. ओम श्री साईराम. अध्याय 27. दीक्षा अनुग्रह दान. श्यामाला विष्णू सहस्रनामाची दीक्षा देणे आणि खापर्ड्यांच्या पत्नीवर अनुग्रह करणे हे आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला माझा नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना माझा नमस्कार असो, श्री कुलदेवतेला माझा नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना माझा नमस्कार असो. श्री सद्गुरूचे चरण घट्ट धरले असता ब्रह्मा, विष्णू व महेश या त्रिमूर्तींना नमन केल्यासारखे होते. साक्षात परब्रह्माला वंदन केल्यासारखे होते आणि स्वानंद सहज मोठ्या प्रमाणात प्रगट होतो. एका सागरात बुडी मारली म्हणजे जसे सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांची यात्रा केल्यासारखे होते, तसेच एका सद्गुरूंच्या पायाशी विश्वासाने आश्रय घेऊन बसले तर त्या ठिकाणी सर्व देव सापडतात. हे सद्गुरु साईनाथा, तुझा जय जयकार असो. सायुज्य मुक्ती प्राप्त करून देणाऱ्या कल्पवृक्षा, तुझा जय जयकार असो. हे आत्मज्ञानाच्या सागरा, तुझा जय जयकार असो. तू श्रोत्यांच्या मनात तुझ्या कथांविषयी पूज्य भाव उत्पन्न कर. आकाशातील ढगातून पडणारे पाणी चातक पक्षी जितक्या आतुरतेने पितात, तितक्याच उत्सुकतेने तुझे सगळे भाविक भक्त या तुझ्या कथामृताचे सेवन करोत आणि सदा सुखी होत. तुझ्या पवित्र कथा ऐकून आप्त इष्ट मित्रांसह श्रोत्यांच्या शरीराला सर्वत्र घाम फुटो. डोळ्यात प्रेमाश्रूंचा पूर येवो, प्राण अर्धवटच राहो, मनाला गहिवर येवो, वरच्यावर अंगावर रोमांच उठवत आणि वारंवार रडणे व हुंदके देणे घडो. एकमेकातील विरोध व लहान मोठ्यातील भेदभाव तुटून जाणे म्हणजेच गुरुकृपेची जागृती होय. हे मनाचा नीट शोध केला तर लक्षात येईल, सद्गुरु शिवाय हे देणारा तिन्ही लोकात शोधून मिळत नसतो. काम, क्रोध वगैरे 6 विकार शांत झाल्याशिवाय आणि गुरुचरणी भक्तिभाव, निस्सीम प्रेम व श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय अष्टभावांचा उगम होत नसतो. भक्तांना आपल्यामुळे सुख लागते म्हणून गुरुला फार हर्ष होत असतो. भक्त जसा परमार्थाकडे वळतो तसं तसे गुरुला त्याचे कौतुक वाटत असते. हा ध्येय म्हणजे मी आहे आणि हे ध्येय घरदार, पुत्र व जाया इत्यादी माझे आहेत असे मानणे म्हणजे फुकटचा त्रास अंगावर ओढवून घेणे आहे. ही तर दुपारच्या सावलीप्रमाणे क्षणभर टिकणारी माया असते. या मायेच्या गुंतागुंतीची पीडा होऊ नये असे मनाला वाटत असेल तर अनन्य भावाने साईबाबांना शरण जावे. मायेचा अंत लावण्यासाठी वेदशास्त्रांनी हात टेकले. जे सर्व सजीव व निर्जीव वस्तू ईश्वराला पाहिल तोच या मायेला खात्रीने पार करू शकेल. निजामशाही सोडून चांदभाई पाटील साई फकीराला घेऊन आधी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे गावी आले. गोदावरी नदीपासून 2 कोसावर प्रवरा नदीच्या काठी असलेल्या नेवासे गावी ज्ञानदेवांनी आपली ज्ञानेश्वरी व अमृतानुभव हे दोन्ही ग्रंथ लिहून पूर्ण केले. तसेच येथे अर्धनारी नटेश्वर, मोहिनी राजाचे म्हणजे अर्धांगी लक्ष्मीसह श्री विष्णू भगवानांचे प्रसिद्ध देऊळ आहे. तेथे 6 महिने किंवा 1 वर्ष साई फकीराची राहणी झाली. तेथेच त्यांच्या बरोबर कानड गावचे कमा सोबतीला राहिले होते. असो, पुढे प्रसिद्ध टाकळी गावच्या दगडू तांबुळीला घेऊन कमा व साईबाबांसह ही मंडळी तेथून शिर्डीला आली. ठिकठिकाणी पवित्र तीर्थांची स्थळे पुष्कळ अगणित आहेत, परंतु साईबाबांच्या भक्तांना शिर्डी हेच अत्यंत पवित्र क्षेत्र वाटते. जर दैवाने हा योग जुळून आला नसता तर ते महान भाग्य आमच्या वाट्याला कुठून आले असते. आम्हा पामरांना हा साईचा सहवास कसा लाभला असता. जे जे भक्त आपले कार्य साधून घेण्यासाठी साईबाबांना शरण येतात त्यांना साईबाबा त्यांच्या कल्याणासाठी योग्य मार्ग दाखवतात. तरी श्रोत्यांनी एकाग्र मन करून श्री साई सच्चरिताचे पारायण करावे. हे साईचे पापनाशक चरित्र
गुरुकृपा प्राप्त करून घेण्याचे उत्तम साधन आहे. मागील अध्यायात एकाला आपल्या गुरुच्या चरणी परत बसविल्याचे, एकाला अक्कलकोट स्वामींची खून देऊन जागे केल्याचे आणि एकाची अकल्पित युक्ती योजून आत्महत्या चुकवल्याचे व त्याच्यावर ओढवलेला मृत्यू टाळून त्याला जीवदान दिल्याचे वर्णन करणे आहे. आता या अध्यायात कधी कधी प्रसन्न होऊन साईबाबा आपल्या भक्ताला कृपेची देणगी देऊन कसे सुखी करीत असत हे सांगितले जाईल. तो दीक्षा देण्याचा अपूर्व प्रकार हसत खेळत विनोदपूर्ण कोणासाठी कसा योजला होता ते श्रोत्यांनी सावधान चित्ताने ऐकावे. उपदेश करण्याच्या बाबांच्या अनेक रीती याच ग्रंथात पूर्वी वर्णन केलेले आहे. जशी ज्याची ग्रहण करण्याची स्थिती असेल तशा मार्गाचा बाबा त्याला उपदेश करीत असत. रोगाच्या स्वरूपाची माहिती वैद्याला असते व त्यालाच मात्रेचा गुण ठाऊक असतो. रोग्याला त्याची कल्पना नसते. तो आधी गुळ आणा म्हणतो. गुळ गोड खरा परंतु अपाय करणारा असतो. रोगी त्यासाठीच हट्ट करतो आणि गुळ हातावर ठेवल्याशिवाय औषधाची वाटी हातात धरत नाही. रोग्यावर बळजबरी चालत नसते म्हणून वैद्य युक्ती करतात. आधी ते गुळ देतात आणि मग औषध देतात आणि आपला कार्यभाग साधून घेतात. मात्र औषधाबरोबर किंवा मागवून घेण्याच्या पदार्थात असा बदल करतात की ज्यामुळे गुळाचे दोष नाहीसे होऊन योजलेले औषध कार्यक्षम होते. बाबांची सुद्धा अशीच रीती होती, परंतु बाबांचा हा नियम सर्वांसाठी व सर्व वेळी नव्हता. जसा ज्याचा अधिकार किंवा स्वभाव असेल, जशी ज्याची सेवा व जसे भक्तियुक्त प्रेम असेल त्यानुसार त्यांच्यावर त्यांचे अनुग्रह करणे असे. या बाबतीत बाबांच्या कृती खरोखरच विलक्षण व आश्चर्यकारक असत. ते कोणावर जेव्हा प्रसन्न होत असत तेव्हा त्याला कृपापूर्वक उपदेश कसा व कोणत्या परिस्थितीत करीत असत ते ऐका. एकदा जर का त्यांच्या मनात आले तर कोणाच्या ध्यानी मणी नसता सहज थट्टा विनोद करून भक्ताला कृतार्थ करीत असत. भक्तांना एखादा ग्रंथ वाचण्याची इच्छा झाली तर तो ग्रंथ बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून तो परत घ्यावा असे सहज त्या भक्तांच्या मनात येत असे. पुढे त्या ग्रंथाचे वाचन केले तर आपले हित साधले जाईल आणि त्याचे मनाच्या पवित्रपणे श्रवण केले तर श्रोता व वक्ता या दोघांचेही परम कल्याण होईल अशी त्या भक्ताची श्रद्धा असे. कोणी दशावताराची चित्रे किंवा स्तोत्रे तर कोणी पंचरत्नी गीतेसारखी छोटेसे पुस्तक म्हणजे महाभारतातील पुढील 5 रत्ने समाविष्ट केलेले पुस्तक. 1 श्रीमद भगवद गीता, 2 श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र, 3 भीष्म स्तवराज म्हणजे शांती पर्वातील अध्याय 47 मध्ये भीष्माने केलेली श्रीकृष्णाची स्तुती, 4 नंबरचे अनुस्मृती म्हणजे शांती पर्व. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या जपाचे महत्व व नारद देववर्षींनी केलेली विष्णू भगवानाची स्तुती आणि 5 गजेंद्र मोक्ष म्हणजे शांती पर्वातील एका गजेंद्राला म्हणजे मोठ्या हत्तीला सरोवरातील एका मोठ्या मगराने पकडले असता त्याचा धावा ऐकून विष्णू भगवानांनी गरुडावरून धावत येऊन केलेल्या सुटकेचे वर्णन. पवित्र पुस्तके व चरित्रे अर्पण करीत असत. कोणी दासगणूंनी रचलेले संत लीलामृत व भक्त लीलामृत देखील अर्पण करीत असत तर कोणी विवेक सिंधू अर्पण करीत असत. परंतु बाबा ती श्यामेला देत असत आणि म्हणत, श्यामा ही पुस्तके तुझ्याजवळ असू देत, घरी बांधून ठेव. श्यामा ती आज्ञा शिरसावंद्य करून ती पुस्तके दप्तर बांधून सांभाळून ठेवत असे. बाबांच्या हाती देऊन प्रसाद म्हणून ते परत घ्यावेत असे म्हणत आणून भक्त दुकानातून ग्रंथ विकत आणत असत. बाबांचा स्वभाव जरी उदार होता तरी असले करायला धैर्य लागे म्हणून भक्त माधवरावांना बरोबर नेऊन त्यांना पुढे करीत असत. त्यांच्याकडून संधी पाहून ग्रंथ बाबांच्या हाती देत असत. बाबांना जसे ग्रंथाचे महत्व ठाऊक असे तशी भक्ताची योग्यताही ठाऊक असे. भक्तांनी ग्रंथ हातात द्यावेत, बाबांनी ते वरच्यावर चाळावेत आणि भक्तांनी ते आपल्याला परत मिळावेत म्हणून हात पुढे धरावेत. परंतु बाबा ते त्यांना न देता माधवरावांकडे देऊन म्हणत, श्यामा या पुस्तकांच्या प्रती तुझ्याजवळ ठेव, सध्या त्या तुझ्याकडे असू देत. श्यामेने स्पष्ट विचारावे, हे भक्त जे उत्कंठेने हात पसरीत आहेत त्यांच्या प्रती त्यांना देऊ का? तर बाबा म्हणे, तूच त्या ठेव असे बाबा म्हणत असत. एकदा भक्त काका महाजनी ज्यांना एकनाथी भागवत वाचण्याची फार आवड होती ते एकनाथी भागवताची एक प्रत घेऊन शिर्डीत येऊन पोचले. माधवराव त्यांना भेटायला आले असता त्यांनी वाचू म्हणून ते पुस्तक उचलले आणि हातात घेऊन मशिदीत गेले. बाबांनी त्यांना सहज विचारले, श्यामा
हे पुस्तक कसले? त्यावर श्यामाने कोणते ते सांगितले. बाबांनी ते हातात घेतले आणि पाहून ते त्यांना परत केले. हेच पुस्तक व हीच एकनाथी भागवताची प्रत महाजनींना पूर्वीच साईबाबांच्या हाताने प्रसाद म्हणून मिळालेली होती. हा ग्रंथ माझ्या मालकीचा नव्हे, तो काका महाजनींचा आहे. वाचायची इच्छा झाली म्हणून तात्पुरता वाचायला मी आणला आहे, असे स्पष्ट शब्दांनी माधवरावांनी बाबांना सांगितले. तरी बाबा त्यांना म्हणाले, ज्या अर्थी मी तुला हा दिला त्या अर्थी तूच दप्तरात आपल्या संग्रही ठेव, कामाला येईल. असो. काही काळानंतर काका महाजनी पुन्हा शिर्डीला आले आणि बरोबर एकनाथी भागवत आणून साईंच्या हातात ठेवले. बाबांनी प्रसाद म्हणून ते परत दिले. नीट जीव लाव असे सांगितले आणि हेच खरोखर आपल्या उपयोगी पडेल असे काकांना आश्वासन दिले. हेच आपल्या कामाला येईल, हे चांगले पुस्तक कोणाला देऊ नकोस असे मोठ्या कळकळीने सांगितले. त्यावर मग काकांनी बाबांना मोठ्या प्रेमाने नमस्कार केला. साईबाबा स्वतः सर्व इच्छित प्राप्त झालेले होते. कोणत्याही वस्तूंचा त्यांना लोभ नव्हता. ईश्वराची भक्ती करणे हीच त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती होती. मग त्यांनी कोणतीही गोष्ट गोळा करण्याचे किंवा साठवण्याचे श्रम कशाला बरे करावेत? बाबांच्या मनात काय होते कोणास ठाऊक. परंतु या ग्रंथाचे एकत्र येणे हे व्यवहाराच्या दृष्टीने भक्तांकरिता पापनाशक ग्रंथ श्रवण करण्याचे साधन आहे. आता शिर्डी एक क्षेत्र झालेले आहे. देशोदेशीचे आपले शिष्य वेळोवेळी येथे जमतील आणि ज्ञान सत्र चालवतील, तेव्हा हे ग्रंथ उपयोगाला येतील. आपण स्वतः निजधामाला जाऊ, परंतु श्यामा आपल्या दप्तरातून हे ग्रंथ त्यांना दाखवेल आणि मग ते जणू काय माझ्या प्रतिमाच होतील. अशा या अत्यंत पापनाशक पवित्र ग्रंथाचे भक्तांना मग ते कोठेही शिर्डीत वा इतर ठिकाणी असोत स्मरण व्हावे, हा कदाचित या ग्रंथांचा संग्रह करण्यात बाबांचा उद्देश असेल. रामायण असो की भागवत असो किंवा परमार्थाचा कोणताही ग्रंथ असो, त्यातील रामाचे किंवा कृष्णाचे किंवा इतर कोणत्याही देवाचे चरित्र वाचत असताना मागे पुढे साईबाबा दिसतात. या ग्रंथाच्या ज्या ज्या विभूती आहेत त्यांचे साईबाबांनी स्वतःच रूप धारण केलेले आहे. या ग्रंथाच्या ज्या ज्या विभूती आहेत त्यांचे साईबाबांनी स्वतःच रूप धारण केले आहे असे वाटते. श्रोत्यांना व वक्त्यांना डोळ्यासमोर व त्या महापुरुषाऐवजी साईबाबांचीच मूर्ती दिसते. भक्त जे ग्रंथ गुरुला अर्पण करतात किंवा ब्राह्मणाला दान करतात त्यातही दात्याचे कल्याणच असते. याला शास्त्राचा आधार आहे. श्यामा जसा बाबांचा निस्सीम भक्त होता तसेच बाबांचेही त्याच्यावर अनिवार्य प्रेम होते. त्याला काहीतरी परमार्थाचा नेम लावून द्यावा अशी बाबांच्या मनात इच्छा उत्पन्न झाली. तेव्हा त्यांनी काय केले पहा. श्यामाची इच्छा नव्हती तरी त्यावर कसा व कोणत्या तऱ्हेने अनुग्रह केला तो ऐका. एके दिवशी एक रामदासी बुवा मशिदीत आलेला होता. त्याचा रामायण वाचण्याचा रोजचा नियम होता. प्रातःकाळी शौच मुखमार्जन करून भस्म वगैरे चोपडून स्नान संध्या आटोपून भगवे वस्त्र नेसून तो विधीपूर्वक आपल्या नेम कार्याला बसत असे. आधी विष्णू सहस्रनामाचे पठण आणि मग अध्यात्म रामायणाचे पारायणावर पारायण श्रद्धापूर्वक त्याचे चालत असे. असा बराच काळ लोटल्यावर माधवरावांची वेळ येता साई समर्थांच्या मनात काय गोष्ट आली ती आता श्रोत्यांनी ऐका. माधवरावांची सेवा फळाला आली. त्यांच्या आयुष्याला काही नियम लावावा, भक्ती मार्गाचा त्यांना उद्देश रूपी प्रसाद मिळावा आणि संसारात त्यांना स्वास्थ्य लाभावे असे बाबांच्या मनात आले. बाबा त्या रामदासाला जवळ बोलावून म्हटले, माझ्या पोटात कळ उठली आहे, जणू काय आतडीत तुटून पडत आहे. पोटाचे दुखणे काही थांबत नाही. लवकर बाजारात जाऊन सोनामुखी घेऊन ये. त्याची थोडीशी फक्की मारल्याशिवाय पोटातील रुखरुख जायची नाही. रामदासी बिचारा भोळा भावना, आज्ञेप्रमाणे वागणारा. त्याने पोतीत खून घालून ती खाली ठेवली आणि बाजारात धावत गेला. रामदासी बुवा मशिदी खाली उतरले आणि इकडे बाबांनी काय केले, तात्काळ ते आसनावरून उठले आणि पोथीच्या जवळ गेले. तेथे इतर पोथ्यांजवळ विष्णू सहस्रनामाची पोथी होती. ती हातात उचलून घेतली आणि आपण परत आपल्या जागी आले. नंतर ते माधवरावांना म्हणाले, श्यामा, ही पोथी की नाही पहा फार कल्याणकारी आहे, म्हणून मी ती तुझ्याकरता देतो. ती तू वाचून पाहावी. एकदा मला त्रास झाला होता. काळीच धडधड करू लागले होते. जीवाची चरफड झाली होती आणि माझी मला धडगत दिसत नव्हती. अशा त्या प्रसंगाला काय सांगू श्यामा मी तुला. या विष्णू सहस्रनामाच्या पोथीचा उपयोग झाला आणि हा जीव तिच्यामुळे वाचला. एक क्षण ती पोथी मी छातीला लावली आणि तात्काळ हा जीव शांत झाला.
वाटले अल्लाच छातीत उतरला आणि हा जीव त्यामुळे जगला. म्हणून म्हणतो श्यामा, ही पोथी तुझ्यासाठी घेऊन जा. हळूहळू वाचित जा. रोज एखादे अक्षर तरी ध्यानात नीट ठेवत जा. ही पोथी मोठी आनंद देणारी आहे. श्यामा म्हणाला, ही पोथी मला नको. रामदासी माझ्यावर रागवेल आणि त्याच्या मागे हे खोटे कर्म मीच केले म्हणेल. आधीच तो जातीचा वेडपट आहे आणि त्यात तो माथे फिरू तापट व खाष्ट माणूस आहे. हे फुकटचे भांडण्याचे कारण कशाला हवे? ही कटकट मला नको. शिवाय या पोथीची लेखन पद्धती संस्कृत व माझी भाषा तर ओंगळ व अडाणी आहे. जिभेतून जोडाक्षर सुद्धा बाहेर पडत नाही आणि त्याचा उच्चार देखील मला स्पष्ट करता येत नाही. बाबांचे हे सगळे कृत्य पाहून श्यामेला वाटले की बाबा त्याच्यात व रामदासात भांडण लावून देत आहे. त्याला कल्पना नव्हती की बाबांना त्याची केवढी मनापासून काळजी होती. माझा श्यामा असेल खुळा, परंतु त्याचा मला फार लळा आहे. तो माझ्यावर आगळेच प्रेम करतो आणि त्याच्याबद्दल मला दयेचा मोठा उमाळा आहे. ही विष्णू सहस्रनामाची माळा त्याच्या गळ्यात माझ्या स्वतःच्या हाताने मी बांधली आणि त्याच्या जिभेला नामाचा चाळा लावून त्याला संसारातील दुःखापासून मुक्त करेल. देवाचे किंवा गुरुचे नाम पापांचे पर्वत फोडते. नाम देहाची आसक्ती तोडते. नाम कोडो वाईट वाजता मुळासकट दूर लोटून नाहीशा करते. नाम काळाची मान मोडते आणि जन्म मरणाचा ठिसका चुकविते. असा हा सहस्रनामाचा ठेवा आहे. त्याची श्यामाला गोडी लागावी असे मला वाटते. नाम प्रयत्नपूर्वक मुद्दाम घेतले तर उत्तमच, परंतु सहज नकळत घेतले तरी ते वाईट नसते. मनात नसता जिभेवर आले तरी ते आपला प्रभाव प्रकट करेल. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी नामासारखे सोपे साधन नाही. तुकोबा महाराज म्हणतात, याविन आनिक नाही पै साधन, वाहतसे आन विठोबाचे. नाम जिभेचे भूषण आहे. नाम परमार्थ मार्गाला पोषक आहे. नाम घेण्यासाठी स्नान करावे लागत नाही. नामाला विधिविधान नाही. बोलता चालता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरो नाही, असं दासबोधामध्ये सांगितलेलं आहे. अखंड माझेही नाम घेता संपूर्णपणे बेडा पार होईल. इतर कोणत्याही साधनाची जरुरी नाही. केवळ नामस्मरणानेच मोक्षात येईल. ज्याला माझ्या नामाची घोकणी त्याच्या पापाची धुनी झालीच म्हणून समजा. जो भक्त माझे नाम सतत व हळूहळू मनात जपत असतो तो मला उत्तम गुणसंपन्नी माणसापेक्षाही अत्यंत गुणी माणूस वाटतो. हेच बाबांचे मनोगत होते आणि त्याप्रमाणे मग त्यांचे वागणे होते. श्यामा नको नको म्हणत होता तरी बाबांनी ते विष्णू सहस्रनाम त्याच्या खिशात टाकलेच. वाडवडिलांची पुण्याई मोठी होती म्हणूनच साई कृपेचे हे फळ श्यामेला मिळाले. हे पवित्र सहस्रनाम श्यामेच्या प्रपंचातील अस्वस्थता आता दूर करील. इतर कर्माला विधिविधान लागते, परंतु नाम कधीही सतत घ्यावे. नामाला अनध्याय किंवा प्रदोष याचा अडथळा नसतो. नामासारखी आणखी दुसरी उपासना नाही. याचप्रमाणे एकनाथ महाराजांनीही आपल्या एका शेजाऱ्याच्या माथी हेच विष्णू सहस्रनाम मारले होते आणि त्याला परमार्थाच्या मार्गाकडे वळले होते. एकनाथांच्या घरी नित्य पुराणांचे कीर्तन चाले. हा शेजारी जातीचा ब्राह्मण असून स्नान संध्या न करता वाईट अनितीचे वर्तन करण्यात तंग असे. पुराण कधीही ऐकत नसे आणि तो वाईट माणूस नाथांच्या वाड्यात कधीही पाय ठेवत नसे. नाथांना त्याची दया आली आणि त्याला त्यांनी बोलावून घेतले. उच्च ब्राह्मण जातीत जन्म असून तो वाया जात आहे याचे रहस्य जाणून नाथांना त्याची मोठी दया आली की त्याचे हे दुवर्तन कसे थांबेल. म्हणून तो नको म्हणत होता तरी नाथांनी त्याला सहस्रनामाची संथा दिली आणि एक एक श्लोक पडविता पडविता त्याचा उद्धार झाला. हे विष्णू सहस्रनाम वाचणे किंवा तोंडपाठ म्हणणे हा चित्त शुद्धीचा सोपा सरळ मार्ग आहे. पूर्वीपासूनची ही लोकमान्य रूढी आहे. म्हणूनच जणू काय बाबांची ते श्यामेला देण्याची धडपड होती. इतक्यात रामदासी बाजारातून सोनमुखीचे औषध घेऊन लगेच घाईघाईने परत आले. कडीचे नारद अण्णा चिंचणीकर तेथे उभेच होते. त्यांनी रामदासाला घडलेला सर्व वृत्तांत कळविला. आधीच रामदासी फार रागीट होता. त्यातून या नारदाची संभवितपणाची मध्य असते. मग त्या अजब प्रसंगाचे यथास्थित वर्णन कोणी करावे.
आधीच रामदासी कुतर्काची प्रतिमा. त्याच्या मनात माधवरावांबद्दल संशय आला आणि म्हणाला, माझी पोथी बळकवण्यासाठी तूच बाबांना मध्यस्थी घातलीस. तो सोनमुखीची गोष्ट विसरला आणि माधवरावांवर घसरला. त्याच्या मनाचा संताप अनावर झाला आणि तावातावाने तो खूप शब्द बोलला. बाबांच्या पोटदुखीचे हे सगळे ढोंग होते. तूच बाबांना हे करायला लावलेस. माझ्या पोथीवर तुझा डोळा होता. ही अशी चालाकी माझ्या पुढे चालायची नाही. मी नावाचा बहादूर रामदास आहे. पोथी जर धड्या गुणांनी म्हणजे चोख माने परत केली नाहीस तर पा हे मस्तक फोडीन आणि तुझ्या पुढे हा रक्ताचा सडा घालीन. तुझा माझ्या पोथीवर डोळा होता म्हणून तू स्वतःच कारस्थान रचून ते सर्व बाबांच्या वेळेत घालतोस आणि स्वतः नामाने राहिलास. माधवरावांनी त्याला पुष्कळ समजावले, परंतु रामदासी काही शांत होईना. तेव्हा माधवराव त्याला मृदू भाषेत म्हणाले, मी कपटी आहे असा आरोप उगीच माझ्यावर करू नकोस. तुझ्या पोथीची गोष्ट ती काय, ती वाटेल तितकी बाजारात मिळते. या तुझ्याच पोथीला काही सोने किंवा हिरे जडवलेत का? तुला बाबांचा सुद्धा विश्वास नाही. तुझ्या असल्या जगण्याचा धिक्कार असो. अशा प्रकारे त्या रामदासाचा हेका पाहून बाबा त्याला गोड शब्दात म्हणाले, काय बिघडलं रे रामदासा, उगाच का त्रास करून घेतोस? अरे श्यामा आपलाच पोरगा आहे. तू का उगीच शिरात आणतोस आणि फुकटचा इतका कष्टी होतोस आणि जगाला तमाशा दाखवतोस? असा कसा रे तू भांडखोर? गोड मधुर शब्दांनी उत्तर का देऊ नये? अरे या पोत्यात सतत पडूनही तुझे मन अशुद्धच राहिले का? दररोज अध्यात्म रामायण वाचतोस, विष्णू सहस्रनामाचे पारायण करतोस, तरी हा अविचारी अनिर्बंध स्वभाव सोडत नाहीस आणि स्वतःला रामदासी म्हणतोस. असा कसा रे तू रामदासी? तू तर सदा विरक्त असावे, परंतु तुला तर पोथीचा लोभ सुटत नाही. तुझ्या या वागण्याला काय म्हणाले? रामदासाला कसली ममता नसावी. लहान मोठ्या सर्व माणसांशी एकसारखे वागणे असावे, पण तू तर या पोराशी भेदभाव करतोस आणि त्याच्या हाताला पोथीसाठी झोंबतोस. जा आपल्या जागेवर जाऊन बैस. पोथ्या तर एक पैशाला 5 रिपर मिळतील, पण हवे असलेले माणूस कल्पांतीपर्यंत शोधूनही मिळत नसते. हे लक्षात ठेव. तुझ्या पोथीचे किती महत्व आहे हे श्यामाला कुठले समजायला. मीच आपल्या मताने ती उचलली आणि त्याला दिली. तुला ती तोंडपाठ आहे. माझ्या मनात आले की श्यामाला द्या, म्हणजे तो ती वाचील आणि त्याचे आवर्तन करील, म्हणजे त्याचे अत्यंत कल्याण होईल. बाबांच्या या बोलाची काय रसाळता, मधुरता, कनवाळूता आणि आत्मानंद रूपी जलाची शीतलता होती. खरोखरच या बोलाची अपूर्वता फार मोठी होती. रामदासी मनात समजला आणि माधवरावांना रागाने तांबडा लाल हो म्हणाला, या सहस्रनामाच्या पोथीच्या बदली पंचरत्नी गीता घेईन, तुला सांगून ठेवतो. रामदासी इतका शांत झाला हे पाहून माधवरावांना आनंद झाला आणि ते म्हणाले, एकच काय, मी तुला 10 पंचरत्नी गीता बदली देईन. असो. पुढे तो तंटा मिटला आणि पंचरत्नी गीता ग्रंथ जामीन राहिला. पंचरत्नी गीतेतील देवाला ज्याने ओळखले नाही त्याला पंचरत्नी गीता कशाला? साईबाबा समोर जे अध्यात्म रामायणाचे पाठावर पाठ करीत असे त्या रामदासाने साईबाबांच्या तोंडाला तोंड देऊन असे भांडण का बरे करावे? पण मी तरी का असे कसे म्हणावे? दोष कोणाला कसा द्यावा? झाला हा प्रकार घडला नसता तर विष्णू सहस्रनामाचे महत्व तरी कसे ठसले असते. ज्या विष्णू सहस्रनामाने इतके भांडण लावले, बाबांचे छातीतील दुखणे घालिले, ज्याबद्दलची कथा ऐकून माझेही कल्याण झाले, ती साईबाबांची आपल्या भक्तांसाठी एक अलौकिक देणगी आहे. हा इतका त्रास बाबांनी घेतला नसता तर माधवरावांचा विश्वास बसला नसता. त्यांच्या जिभेवर त्या पोथीची अक्षरे चढलीच नसती आणि ती तोंडपाठही झाली नसती. असा हा प्रेम साईनाथ परमार्थाचा मिळण्यास कठीण खेळ खेळतो. तो केव्हा कशी सूत्रे हलवीत ते आपल्याला कळणारही नाही. असो. पुढे श्यामेची या पोथीवर निष्ठा जडली आणि काकासाहेब दीक्षित व प्रो गणेश गोविंद नरके यांनी उच्चारासह ती शिकविली. मग माधवरावांना ती वाचता आली आणि पुढे ती तोंडपाठ देखील झाली. असो. हा माधवरावांचा तंटा म्हणजे साईबाबांच्या निर्मळ उपदेशाचे दुसऱ्या शब्दात स्पष्टीकरण होते. नव्हे ही अत्यंत श्रेष्ठ आनंद देणारी व निसंशय सुखकारक करमणूक होती. जे भक्त अध्यात्म विद्याचा अभ्यास करतात अशा भक्तांवर साईबाबांची विशेष प्रीती असेल
आणि वेळ प्रसंगी तिथे कशी उघड करून दाखवित असत ते पहा. एकदा बापूसाहेब जोगांचे शिर्डी पोस्टात टपाल मार्गाने एक पार्सल आले, म्हणून ते सोडवण्यासाठी लगबगीने ते तिकडे निघाले. कसले म्हणून पाहिले तर ते लोकमान्य टिळकांचे गीता रहस्य नावाचे पुस्तक असल्याचे कळले. जोगांनी ते बगलेत मारले आणि मशिदीत बाबांच्या दर्शनाला येऊन पोचले. नमस्कार करण्यासाठी मस्तक वाकवले तर ते पार्सल बाबांच्या पायापाशी पडले. तेव्हा बाबांनी विचारले, बापूसाहेब, हे पार्सल कसले आहे बरे? जोगांनी बाबा समक्षच ते पार्सल फोडले. कसले ते सांगितले आणि पुस्तकासह ते त्यांच्या हाती दिले. बाबांनी ते पार्सल पाहिले, त्यातले पुस्तक हातात घेतले, लगेच चाळून पाहिले आणि खिशातून 1 रुपया काढून कौतुकाने त्यावर ठेवला. मग रुपया सकट ते पुस्तक जोगांच्या पदरात घातले आणि म्हणाले, हे पुस्तक अथ पासून इथीपर्यंत वाचा, म्हणजे कल्याण होईल. अशा बाबांच्या भक्तांवर अनुग्रह करण्याच्या गोष्टी कितीतरी अगणित वर्णन करून सांगता येतील, परंतु मग हा ग्रंथ वाढेल म्हणून संक्षिप्तपणा आचरणात आणला. वर लोकमान्यांचे नाव आले म्हणून त्यांच्याबद्दल आणखीन एक प्रसंग विस्तारपणाचा दोष पत्करूनही सांगावासा वाटतो. दिनांक 19 मे 1917 रोजी लोकमान्य टिळक कैलासवासी दादासाहेब खापर्ड्यांबरोबर साईबाबांच्या दर्शनाला शिर्डी येथे आले होते. बाबांनी त्यांना माधवरावांकडे जेवण करून थोडा आराम करून मग पुढे जाण्यास सांगितले होते. टिळकांनी बाबांना आपल्या देशाच्या स्वराज्याच्या कार्याबद्दल सल्ला विचारला होता आणि अंतर्ज्ञानी बाबांनी त्यांना उत्तर दिले होते, तुमचे आता वय झाले आहे, विश्रांतीची जरुरी आहे, तुम्ही आता आराम का करीत नाही? पुढे खरोखरच लोकमान्यांचे लवकरच म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले आणि त्यांचे स्वराज्याचे कार्य अपुरे राहिले. नंतर महात्मा गांधीजींनी पुढे येऊन ते साकारास आणले. एकदा शिर्डीत असे झाले, अमरावतीचे दादासाहेब खापर्डे आले. सहकुटुंब शिर्डीत राहिले आणि बाबांच्या प्रेमात रमले. खापर्डे काही सामान्य ग्रस्त नव्हते, ते अति विद्वान व बडेप्रस्त होते. तरी पण साईबाबांसमोर ते हात जोडून पायी मस्तक वाकवीत असत. त्यांनी इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास केला होता आणि धारासभेत नाव कमवलेले असून वक्तृत्वाने सर्वांना ते हलवून सोडत असत. पण साई पुढे ते गप्प बसत असत. बाबांचे असंख्य भक्त होते, परंतु त्यांच्या पुढे खापर्डे, नुलकर किंवा बुट्टी यांच्याशिवाय त्यांच्या पुढे मौन व्रत पाळणारा आणखी कोणी भक्त आढळला नाही. इतर सर्व बाबांशी बोलत, काही तोंडाशी तोंडही देत, पूज्य भाव किंवा भीती बाळगत नसत. परंतु हे तिघे मात्र काही बोलत नसत. बोलण्याचीच काय गोष्ट, बाबांसमोर सदा मान डोलवीत असत. खरोखर त्यांचा नम्रपणा अवर्णनीय होता आणि कोणतीही गोष्ट ऐकण्याचा विनयही तसाच होता. महापंडित विद्यारण्यांनी रचलेली पंचदशी ज्यांच्याकडून समजावून घ्यावी ते दादासाहेब खापर्डे मशिदीत येताच गप्प बसत असत. शब्द ब्रह्माचे तेज कितीही असले तरी ते शुद्ध ब्रह्मापुढे निस्तेज होत असते. साई महाराज साक्षात तेजस्वी परब्रह्म होते. विद्वत्ता त्यांच्या पुढे लाजत असे. दादासाहेब खापर्ड्यांचे शिर्डी येथे 4 महिने राहणे झाले होते आणि त्यांचे कुटुंब 7 महिने राहिले होते. दोघांनाही शिर्डीत फार उत्साह वाटला. त्यांचे कुटुंब मोठे निष्ठावंत होते व साई चरणी त्यांचे अत्यंत प्रेम होते. त्या मशिदीत स्वतः हातात बाबांसाठी नैवेद्याचे ताट घेऊन येत असत. जोपर्यंत बाबा नैवेद्य तोंडात टाकीत नसत तोपर्यंत बाई उपाशी राहत असत. महाराजांनी तो खाल्ल्यावरच मग बाईचे जेवण असे. एकदा बाईची भाग्याची वेळ आली आणि त्यांची आढळ श्रद्धा पाहून परम भक्त वत्सल बाबा त्यांना परमार्थाचा उत्तम मार्ग दाखवते झाले. अनेक संतांच्या अनेक तऱ्हा असतात, परंतु बाबांची उपदेशाची तऱ्हा अगदी वेगळी होती. ते हसत खेळत असा अनुग्रह देत असत की तो ऐकणाऱ्याच्या हृदयात पक्का ठसत असे. एकदा बाईने सांज, शिरा, पुऱ्या, वरण भात व खीर तसेच सांडगे, पापड, कोशिंबीर इत्यादींनी भरून जेवणाचे ताट आणले. असे ते ताट येतात बाबा मोठे हापापल्या मनाने कपनीच्या भाया वर सारून आपल्या आसनावरून उठले. मग जेवणाच्या जागी जाऊन बसले. ताट आपल्या समोर ओढून घेतले आणि वरचे झाकण बाजूला सारून ते अन्न खाण्यास तयार झाले. इतर पुष्कळ यापेक्षाही अति चांगले नैवेद्य येत असत आणि कित्येक वेळा ते तसेच पडून राहत असत. मग या नैवेद्यावरच एवढे प्रेम का बरं? असल्या आवडीनिवडीच्या गोष्टी संसारात असतात. संतांच्या मनाला त्या का बरे शिवाव्यात? माधवराव जवळ होते. ते साई समर्थांना म्हणाले,
हा भेदभाव विषमता कशा करता हो? काहींची ताटे बाजूला ठेवून देता, कोणाची चांदीची सुद्धा धूर उडवून देता, मात्र या बाईचे येताच उठता आणि खाऊ लागता. आश्चर्य आहे हे. हिचेच अन्न काय इतके गोड लागते देवा? हे आम्हाला मोठे कोडे वाटते. हे आम्हाला मोठे कोडे वाटते. तुझे हे काय डावपेच आहेत? असली आवड निवड तुम्हाला का बरे असावी? बाबांनी त्यावर उत्तर दिले, काय सांगू या अन्नाची अपूर्वाई. पूर्वजन्मी ही एका वाण्याची फार लठ्ठ व पुष्कळ दूध देणारी गाय होती. मग ती कोठे नाहीशी झाली आणि एका माळ्याकडे जन्माला आली. तीच पुढे एका क्षत्रियाकडे गेली आणि मग एका वाण्याची पत्नी झाली. आता ही ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आली आहे. बऱ्याच काळानंतर माझ्या दृष्टीस पडली आहे. तिच्याकडून मिळालेले प्रेमाचे 2 घास पोटात जाऊ दे आणि मनाला सुख समाधान लाभू दे. असे म्हणून बाबा मनसोक्त पोटभर जेवले, तोंड व हात धुतले आणि साहजिकच समाधानाचे ढेकर दिले आणि गादीवर येऊन बसले. बाईने मग नमस्कार करून बाबांचे पाय चेपण्यास सुरुवात केली. बाबा ती संधी साधून तिला तिच्या कल्याणाची गोष्ट सांगू लागले. ज्या हातांनी बाई त्यांचे पाय दाबीत होती तेच हात बाबा आपल्या हातांनी दाबू लागले. अशी देवभक्तांची परस्पर चाकरी पाहून श्यामा त्यांची मस्करी करीत म्हणाला, देवा ठीक चालले आहे की? काय मौजेचे दृश्य आहे. एकमेकांचे प्रेम पाहून मनाला अत्यंत कौतुक वाटते. बाईची सेवा करण्याची आसक्ती पाहून बाबांचे मन प्रसन्न झाले. ते हळूच तिला म्हणाले, राजाराम असे तोंडाने म्हणत जा, नेहमी असे म्हणत जा. म्हणजे आई तुझे जीवन सफल होईल, तुझे मन शांत होईल आणि अमर्याद कल्याण प्राप्त करशील. काय त्या शब्दांचा चमत्कार त्या हृदयात जाऊन खोचत असत आणि लगेच जणू काय शब्दांनीच शक्तिपात करीत असत. असा कृपाळू व शरण आलेल्यांचा सांभाळ करणारा हा समर्थ साईनाथ सदा भक्तांचे मनोरथ पुरवित असे आणि त्यांचे कल्याण साधून देत असे. आता श्रोत्यांना अत्यंत नम्रपणे अत्यंत प्रेमाने त्यांच्या अत्यंत हिताच्या गोष्टी सांगतो. त्या त्यांनी मनात ठसवून ठेवाव्यात अशी सलगीची विनंती करतो. गुळाच्या गोडीला आसक्त झालेली मुंगी जशी मुंडी तुटून पडली तरी तो गुळ सोडत नाही, तशी तुम्ही साईचरणी शरणागती द्या. म्हणजे मग तो साई मोठ्या कृपेने तुमचे रक्षण करेल. गुरु व शिष्य वेगळे नाहीत. दिसायला जरी ते भिन्न दिसले तरी ते एकांगी आहेत. त्यांना जो हट्टाने वेगळा करू पाहिल त्याचा अभिमान गळून पडेल. त्या दोघांपैकी एका वाचून एक राहिला तर तो गुरु कच्चा व तो चेलाही कच्चा जाणावा. जो पक्क्या गुरुच्या पदरीत तयार झालेला असतो त्याला द्वैत स्पर्शही करीत नसतो. गुरुने एका गावी राहावे आणि शिष्याने दुसऱ्या गावी राहावे असे ज्यांना पसंत असेल ते दोघेही लबाड असतात. मुळातच जर 2 नाही तर त्यांच्यात वेगळेपणा तो कुठला? एक दुसऱ्याशिवाय क्षणभरही दूर राहू शकत नाही, इतके ते दोघे एकरूप असतात. गुरु व भक्त यांच्यातही मुळीच दूरपणा नसलेले सतत राहणे असते. भक्ताने गुरुच्या चरणी मस्तक ठेवणे हाही स्थूल बुद्धीचा व्यावहारिक पूजेचा प्रकार आहे. भक्त गुरुचे एकात्मतेने भजन करणारा व गुरुही भक्ताला एकात्मतेच्या भावनेने पाहणारा असेल. जर दोघे एकमेकात समरसलेले नसतील तर तो केवळ नावाचा व्यवहार होईल. खायला अन्न व नेसायला वस्त्र कसे मिळेल याची काळजी करू नका. हे तर नशिबावर अवलंबून असते आणि प्रयत्न केल्याशिवाय मिळणारे असते. प्रयत्न करून जर का ते मिळवू पाहाल तर ते फुकटचे श्रम होतील. प्रयत्नच करायचे तर परमार्थ साधण्यासाठी करा आणि रात्रंदिवस त्याची चिंता करा. उत्तिष्ठत आणि जागृत अशी श्रुती माऊली जोर जोराने ओरडून सांगत आहे आणि भक्तांना जागवित आहे. उत्तिष्ठत म्हणजे उठा आणि जागृत म्हणजे जागे व्हा. म्हणून जे लोक सर्व अनर्थांचे बीज असलेल्या जन्मजन्मांतराच्या अज्ञान रूपी निद्रेत लोळत पडलेले आहेत त्यांनी वेळीच सावध होऊन गुरुकडून ज्ञान रूपी अमृताचे सेवन करावे. त्यासाठी अति नम्र होऊन गुरुच्या चरणी शरण जावे. त्या एकट्यालाच योग्य कोणते व अयोग्य कोणते ते ठाऊक असते. आम्ही तर राजान बालके आहोत. तुटपुंज ज्ञानाचा मीपणा असलेला जीवात्मा व सर्व काही जाणणारा मीपणा नसलेला परमात्मा या दोघात एकात्मतेची भावना होण्यासाठी गुरु हाच एक उपाय आहे. अज्ञानाची उपाधी असलेला आत्मा, जो जीव व मायेची उपाधी असलेला आत्मा, जो शिव यांच्यातील भेदभाव घालवण्याला एकटा गुरुराजच समर्थ असतो. मन शंका कुशंका करणारे असते त्याला साईचरणी अर्पण करा. म्हणजे तेथून जे जे करण्याची स्फूर्ती होईल
त्याचे कर्तृत्व त्यांच्याकडे म्हणजे साईबाबांकडे जाईल. तसेच कार्य करण्याची आपली सगळी शक्ती तीही साईबाबांना समर्पण करा आणि मग ते जशी आज्ञा करतील त्या तऱ्हेने वागावे. या जगात सर्व सत्ता साईंचीच आहे हे लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्यावर सर्व भार टाकून कोणतेही कार्य अभिमान न धरता केले तर संपूर्ण सिद्धी हातात येईल. परंतु हे कार्य मी करेन असे म्हणाल आणि किंचितही अभिमान धराल तर एका क्षणाचा विलंब न लागता त्याचा परिणाम दिसून येईल. मायेने उत्पन्न केलेल्या मोहाच्या रात्री शरीराला या कुशीहून त्या कुशीला आळेपळे देत असताना हेमंतपंताला हरी व गुरु यांची कृपा लाभली. तीही केवळ दैवयोगाने मेहनत किंवा प्रयत्न केल्याशिवाय लाभली. त्यांनीच आपल्या उद्देशासाठी त्याला मोठेपणा दिला असे वाटते. भक्तांचा उद्धार करण्यासाठी आपले चरित्र प्रसिद्ध करण्याचा निश्चय करून त्यांच्याकडून बळजबरीने हे सविस्तर चरित्र लिहिले तेव्हा अखंड ध्यान रूपी दोऱ्यात अनन्य प्रेमरूपी नाना प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचा मनोहर हार गुंफून आदरपूर्वक साईंना अर्पण करूया आणि आत्मस्व स्वरूपी स्वराज्याचे सिंहासन मिळवूया. मग त्या सिंहासनावर स्थिर होऊन शोभायमान होऊया. अहंकार शिवायच्या आत्मानंदाचा उपभोग घेऊया आणि आपल्या हृदयात सुखी होऊया. असे हे साईबाबांचे आगाध चरित्र आहे. पुढील कथा तर याहून आश्चर्यकारक आहे. श्रवणेंद्रिय शुद्ध करण्यासाठी क्षणभर इकडे लक्ष द्या. पुढे 3 अध्याय येतील. त्यात बाबा आपल्या जागच्या जागी बसून दृष्टांताची अपूर्वही दाखवतील. त्यातील सुरुवातीच्या अध्यायात लाला लक्ष्मीचंदाचा विषय आहे. त्याच्या पायाला प्रेमरूपी दोरीने बांधून त्याचे आश्रयस्थान त्याला दाखवले. बऱ्हाणपूर येथे राहणाऱ्या एका बाईच्या खिचडीसाठी आसक्त होऊन बाबांनी तिला आपल्या दर्शनाला उत्सुक केले आणि तिच्या प्रेमाचे कौतुक करून दाखविले. पुढे मेघा नावाच्या एका निस्सिम भक्ताला स्वप्नात भिंतीवर त्रिशूळ काढण्याचा दृष्टांत झाला आणि त्या पाठोपाठ एकाएकी शंकराचे लिंग त्याला प्राप्त झाले. अशा अनेक कथा इथून पुढे आता येतील. श्रोत्यांनी त्या भक्तीपूर्वक ऐकल्या तर ते ऐकण्याचे सार्थक होईल. मिठाचा खडा जसा सागरात बुडाल्यावर त्याच्याशी एकरूप होतो त्याप्रमाणे सोहमभावाच्या अभिन्नपणे हेमंतपंत साईंना अनन्यपणे नमस्कार करीत आहे. शिवाय प्रेमाने विनंती करीत आहे की आम्हाला साईंचे रात्रंदिवस ध्यान लागो. त्यांच्याशिवाय दुसरे काही मनात न येऊ आणि मन सदा सावधान राहो. तसेच भूतकाळ खोडला जाऊ, भविष्यकाळाचा शेवट पुढे ढकलला जाऊ आणि शिल्लक राहिला मधला वर्तमान काळ गुरुचरणी सतत राहो. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमंतपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दीक्षा अनुग्रह दान नावाचा 27वा अध्याय समाप्त झाला आहे. आपल्या दोघांची ही छोटीशी श्री साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. ओम श्री साईराम. हा साईमय प्रवास तुम्हाला जर भावला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या शुभचिंतकासोबत तो शेअर करा आणि अशाच भक्तिमय वाचनासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साई कृपा सदैव तुमच्यावर राहो. ओम श्री साईराम.